डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त माणगावमध्ये लंडन हाऊस हॅलोग्राफी शो आणि जुन्या तक्क्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात आलंय। मार्च 2020 मध्ये या स्मारकाचं लोकार्पण करण्यात येणार होतं, मात्र कोरोना साथीमुळे लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात आला। त्यानंतर स्मारकाचं लोकार्पण न झाल्यानं हे स्मारक दुर्लक्षित होऊ लागलंय। माणगावमधील बौद्ध समाजानं स्वतःच्या मालकीची गट नंबर 87 मधील 1 हेक्टर 82 आर इतकं क्षेत्र शासनाला विनामोबदला उपलब्ध करून दिलंय। या जागेसभोवती संरक्षक भिंत बांधण्यासह महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना तसंच माणगावमधील ऐतिहासिक परिषदेशी संबंधित शिलालेख, बौद्ध विहार आणि त्यास संलग्न 5000 चौरस फूट क्षेत्रातील ग्रंथालय उभारत तिथं बौद्ध धम्मविषयक अभ्यासासाठी ग्रंथ आणि पुस्तकं उपलब्ध करून देणं, 100 भंतेजींसाठी निवासस्थान इमारत उभी करणं, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणं, मुख्य प्रवेशद्वाराजवळ परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचा पुतळा उभारणं आदी कामांचा या स्मारकाच्या आराखड्यात समावेश आहे। 2019 मध्ये या स्मारकासाठी सुमारे 159 कोटींचा निधी अपेक्षित होता, मात्र आता स्मारकाअंतर्गत कराव्या लागणाऱ्या कामांचा विकास आराखडा जवळपास 225 कोटींच्या वर जाणार आहे। त्यामुळे स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या उपोषणामध्ये माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, राजगोंडा पाटील, अभय मगदूम यांच्यासह माणगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सहभागी झालेत।